राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक 1 ऑक्टोबर 2024चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत इंदोर मंडी येथील, दिल्ली आझादपूर मंडी येथील कांदा आवकेची माहिती पाहणार आहोत। तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून। पुणे गुलटेकडीत मित्रांनो आज 50 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही सकाळी 7 वाजेपर्यंत दाखल झाली होती। बिग एक्स्ट्रा सुपर VIP क्वालिटीच्या कांद्याच्या 1-2 लॉटला 4200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडीत निघाले। त्या खालोखाल 1 नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 4100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। नंबर 2 प्रतीचे कांदे 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मीडियम प्रतीचे कांदे 3700 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर गोल्टा गोल्टी या प्रतीचे कांदे 3000 रुपयापासून 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत। तर नवीन कांद्याच्या आज 1200 गोण्यांची आवक ही पुणे गुलटेकडे ते दाखल झाली होती। त्याला बाजारभाव 2700 रुपयापासून जास्तीत जास्त 3600 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत। तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज कसलाही बदल झालेला नाही। कांद्याचे बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते स्थिर पाहण्यास मिळाले आहेत। तर मित्रांनो आज इंदोर मंडी येथे 35 ते 40 हजार गोण्यांची आवक ही दाखल झालेली आहे। तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज 109 गाड्या ह्या विक्रीसाठी टोटल आहेत। मित्रांनो इंदोर मंडी दिल्ली येथील आजची आवक जर पाहिली तर आवक कालच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळालेला आहे। तर मित्रांनो सोलापूर येथे आज नवीन कांद्याची आवक ही वाढलेली आहे। आवकेचा अधिकृत आकडा अजून जाहीर झालेला नाही, परंतु आज सोलापूर येथे कांद्याची आवक ही थोडीशी नवीन कांद्याची वाढलेली आहे। तर पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाले। मित्रांनो काल मेहंदीपूर बॉर्डर येथून 30 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तर 15 गाड्यांचा बॅलन्स काल मेहंदीपूर बॉर्डर येथे होता। गोजेडांगा बॉर्डर येथून 37 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तर 2 गाड्याचा बॅलन्स काल गोजेडांगा येथे होता। हिली बॉर्डर येथून 16 गाड्यांची एक्सपोर्ट झाली, 4 गाड्याचा बॅलन्स हिली बॉर्डर येथे काल होता। मित्रांनो अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 83 गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। बाजारभाव मित्रांनो परवाच्या तुलनेमध्ये काल स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। 55 रुपयापासून 57 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।